खरं तर हा वेशाचा अपमान आहे. आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं. कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते. म्हणजे ते वेश्या आहेत. कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे. राजकारणामध्ये एखाद्याने माघार घेतली, तो वेशात आला. इतके वर्ष तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता काम करतोय, तुम्हाला त्याला अशा भाषेमध्ये बोलणं अत्यंत गैर आहे. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, म्हणजे महाविकास आघाडीचे जेवढे लोक आहेत ना, त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. कार्यकर्ते त्यांच्याकडे टिकत नाही, ते पळतायत आता. अरे, डुबणाऱ्या जहाजामध्ये कोणी बसत नसतं, मग हे कार्यकर्ते कसे टिकतील? 19च्या विधानसभेच्या वेळेला तुम्ही काय केलं? उभाटाबरोबर जेव्हा गेले, मग तुम्हाला काय म्हणलं पाहिजे? तुम्हाला कोणतं नाव द्यायचं? शरद पवारच्या राष्ट्रवादीला काय नाव द्यायचं? मग त्यावेळेला जर तुम्हाला कोणी म्हणलं असतं की तुम्ही वेश्या आहात, तर तुम्हाला काय वाटलं असतं? म्हणून बोलताना थोडं भान राखा. तुम्हाला सत्ता हवी असली तर वाटेल त्या तडजोडी करू शकतो, परंतु कार्यकर्ता जर बहुमत नसताना जर निवडणूक लढवायची मनस्थिती त्याची नसेल, तर त्याला या प्रकारे हिणवणं हे योग्य नाही आहे. म्हणून त्यांच्यावर आता भाष्य करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी तिथं न राहणं हेच त्याच्यासाठी चांगलं आहे. मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भात बोलण्यासाठी ते वट्टीवर असं म्हणाले की हा देश विकू देणार नाही, असं म्हणणाऱ्याने देश विकला आहे. ते पैसे आले कुठून? कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे, विकले गेले त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आता देशाच्या पंतप्रधानावर कारवाई, इलेक्शन कुठलचं? विधान परिषदचं. आरोप कुठं? महाराष्ट्रामध्ये. कारवाई कोणावर करायची? मोदी आणि अमित शहावर. मला वाटतं यांना आता मेंटल हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून या वक्तव्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत नाही. संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, तर असं जर त्याचं की राज ठाकरे असं की बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्या पाहिजे आणि हा मेसेज द्यायला आता संजय राऊत उद्धव ठाकरेंना काय आहे. संजय राऊत असंही म्हणतात की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. राज ठाकरेंनी त्यांची भूमिका पहिले स्पष्ट केली होती. आज जाऊन काय त्यांनी नवीन काही त्यांनी सांगितलंय का? नाही. आता हा निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी संजय राऊत गेला आहे, याच्यातच मला काही तथ्य वाटत नाही. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. मग राज ठाकरे साहेबांकडे जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी तो निरोप दिलाय. आता तो उद्धव साहेबांकडे जाणार आणि उद्धव साहेब आता पण त्याच्यावर काहीतरी बोलणार, असं काही आहे का? संजय राऊत हा कदाचित उबाठांच्या तक्रारी करायला राजसाहेबांकडे गेला असावा आणि त्या तक्रारीचा पाडा तिथं वाचून मला वाटतं संजय राऊत वापस गेलेले आहेत. संजय राऊत असंही म्हणतात की तुम्ही निवडणुका जिंकण्यावर दबाव काय टाकता, गाडीच्या डिकीत पैसे होते, एकनाथ शिंदेंना स्वप्नात बॅगा दिसतात, आम्ही फाटकी लोक आहोत, नाव घेऊ शकतो, बॅग कोण घेऊन फिरत होतं. घ्या ना, नाव घ्या ना. हे स्वतः झालेल्या विषयाला पुन्हा काय या अंत काय म्हणतात त्याला, कडीला ऊत आणणं जो का प्रकार असतो ना, तशातला प्रकार आहे. शिळ्या कडीला ऊत आणणं. कधी सपोर्टेल कोणते हॉटेल दाखवत आहेत, कधी गाडीची डिक्की दाखवत आहेत, कधी आणखीन काय दाखवत आहेत. मग एखाद्याने जर बांद्र्याचं मागचं गेट दाखवलं तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणून आपलं गेटला जे कुलूप लावलेलं आहे त्याच्याकडे लोकांची नजर जाऊ नये, याचं थोडंसं लक्ष ठेवा. आणि इतरांवर आरोप करताना आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी करा. नाईकांच्या याच्यावर आली वैभव नाईकला नोटीस गेली असता तुमच्या माध्यमातून कळतंय, आली तर ठीक आहे, त्याचं ते उत्तर देतील. ज्यात ते ह्या नोटिसा ह्या सर्वांना, अनेक लोकांना, राजकीय पुढाऱ्यांना येतात, त्याचं ते उत्तर दिलं जातं. समाधानकारक असलं तर कारवाई सुद्धा होत नाही. संभाजीनगरच्या कॉक्रोचनी देशभरातले कॉक्रोच जंतर मंतरवर जमा केलेत अशी चर्चा सुरू झाली, तर आंदोलन सुरू झालेलं आहे. कॉक्रोच आता देशभरातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः त्यांची मागणी केलेली आहे, ज्यांची मागणी आहे की उच्च शिक्षण मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काय सांग?
आज जंतर मंतरवर काय होतं हे आता आपण त्याच्यानंतर आता पाहणार आहोत. आजच त्याचा जो काही प्रमुख आहे तो आलेला आहे वाटतं. यानंतर जे काही घडेल त्यानंतरच त्याच्यावर भाष्य केलेले योग्य राहील. दुबईत नोकरीचे आम्ही दाखवते का शिक्षिकेला फसवण्यात आलेले संपण्याचा प्रकार आहे आणि जो पक्ष फसवणूक केली त्याबरोबर तिला अत्याचार करत धर्मांतरण देखील आरोप म्हणजे लव्ह जिहादचा हा विषय नाशिक नंतर आता संभाजीनगरमध्ये पण निदा खान प्रकरणामध्ये मी पहिल्या दिवसापासून बोंबलून सांगतोय की निदा खान प्रकरण हे नाशिकपुरतं मर्यादित नाही आहे. याचे धागेदोरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहेत. याची एक चैन आहे हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. आता त्याचा प्रत्यय येतोय. आता पुण्यामध्ये ते घडलंय, माझ्या संभाजीनगरमध्ये घडतंय, अनेक शहरामध्ये हा प्रकार चालू आहे. याला अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे. एक महिलेला फसवतोय, ती महिला स्वतःचे 2 लेकरं सोडून, नवरा सोडून या माणसाच्या नादी लागते. तिला तो पुन्हा धर्मांतर करायला सांगतोय, तेव्हा तुला दुबईला जाता येईल म्हणतोय. हे असे अनेक प्रकार या शहरामध्ये 8-10 ठिकाणी झालेत ना, आताही चालू आहेत. पोलिसांनी सुद्धा आपले डोळे असे उघडे करावेत. बाकी गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जर पोलिसांनी वेळेवर कारवाई केली तर असे प्रकार घडणार नाहीत. परंतु जर हे प्रकार वाढीस लागले तर 2 समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तीड निर्माण होईल आणि याची जबाबदारी पोलिसावर राहणार आहे. तर या प्रकरणात काय सूचना करताय पोलिसांना? आणि ते पालकमंत्री म्हणून तुम्ही सीपी असतील किंवा पोलीस अधिकारी यांना काय सूचना करणार? नाही, पोलीस आयुक्तांनी पाहिलं पाहिजे. माहीत नाही काय हे सर्व प्रकार. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्या सर्वसामान्य महिलेचं किंवा तिच्या असलेल्या नवऱ्याचं किंवा तिच्या असलेल्या बापाचं किंवा भावाचं कंप्लेंट आल्याबरोबर ताबडतोब दाखल करून घेतली पाहिजे आणि तातडीने त्या दिशेने तपास केला पाहिजे. अनेक महिला अनेक मुली या शहरातल्या गायब झालेल्या आहेत. त्यांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त काही ठिकाणी झालेल्या आहेत. याच्याकडे पोलिसांनी आता गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. निदा खान प्रकरणात एक आणखी माहिती समोर आली आहे की ते पीडित मुलीला धर्मांतर केल्यानंतर मलेशियाला घेऊन जाणार होते आणि ते तिने तसं जबाब पण दिला त्या 400 मध्ये उल्लेख. नाशिकच्या प्रकरणामध्ये जी पीडित महिला आहे तिचा जबाब जर पाहिला तर तिला अनेक प्रकारे टॉर्चर केलं गेलेलं आहे. तिला काय काय त्या कोणत्या जो जाकीर नाईक त्याचे काही भाषणं ऐकवले, तिचं मानसिकता कशी बदलेल यासाठी वाटेल ते प्रयत्न केलेत. तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि मलेशियाला जायचे असल्यामुळं तिला घेऊन जाणार होते पुन्हा तिला. म्हणून ह्या किती डीपमध्ये जाऊन ह्या लोकांनी हा प्रयोग महिलांवर केला यातून दिसून येते. आणि म्हणून आताही सांगतो, या प्रकरणामध्ये अनेक जे मुख्य आरोपी आहेत ते मोकाट आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली नाही आहे आणि ते फिरत आहेत. हे जे छोटे छोटे आहेत मासे हे गळायला लागलेत. आता मोठा मासेला पकडणं हे गरजेचं आहे. सर, कॉक्रोच जनता पार्टीला आता राजकीय समर्थन मिळताना पाहिल्यानंतर खासदार निलेश लंकेंनी समर्थन दिलं. त्या पार्टीवाल्याने काय निलेश लंकेकडे काय पत्र पाठवलं होतं का? हे कोणीही उठतं, काहीही बोलतं. मतदारसंघ पहा, नंतर बाकी समर्थनाच्या गोष्टी करा. सर आज अमेरिका से जो है अभिजीत दिपके भारतीय कॉकरोच जनता पार्टी के संस्थापक आए हैं. उन्होंने धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के लिए आंदोलन किया है और उनके इस आंदोलन को नीलेश लंके ने भी साथ दी. देखिए, वो जो दिपके है उसने आज देश में आने की घोषणा की थी. वो आया है संस्थापक, या तो उसकी पार्टी कहीं रजिस्टर नहीं हुई. आज जंतर मंतर पे क्या होता है ये देखना पड़ेगा. और उसने जो सीआईटी में जो गड़बड़ी घोटाले हुए उसके बारे में कहा है, तो उसके बारे में सरकार भी गंभीरता से ले रही है. बहुत सारे आरोपियों को गिरफ्तार भी किया है. ये पेपर फूटी की वजह से बहुत सारे युवकों को तकलीफ हुई है, ये हम बात मानते हैं. उन कई लोगों ने तो इसके बाद एग्जाम नहीं देने की कसम खाई है.
किसी ने सुसाइड की है, तो ये मामला वैसा संगीन है और इसकी सरकार अपने तरफ से पूरी कोशिश करेगी कि आगे ऐसी कोई बात ना हो। मराठा आरक्षण आंदोलन के बीच सरकार ने मराठा समुदाय को शिक्षा के क्षेत्र के ओबीसी जैसी सुविधाएं और छूट देने का बड़ा फैसला किया है। कोई भी समाज का घटक हो, वो पढ़ना चाहिए, लिखना चाहिए, समाज के एक स्ट्रीम लाइन में आना चाहिए, उसके लिए सरकार ने ये फैसला लिया है। मुझे लगता है इसका हर कोई समाज का आदमी स्वागत करेगा। गांधी परिवार के बाद अब मल्लिकार्जुन खड़गे के परिवार और गरीबियों के बढ़ते कद पर सवाल उठ रहे हैं। खड़गे खुद राज्यसभा में हैं, उनके बेटे को कर्नाटक का डिप्टी सीएम बनाया गया है, उनके पीए प्रणव झा को राज्यसभा भेजा गया है। ये अभी घराने शाही की बातें हर जगह पे थोड़ी बहुत चलती है। किसी के घर के लोगों ने राजकारण में आना ही नहीं, ऐसा कोई लिखित नियम नहीं है। इसलिए अगर उसमें काबिलियत है तो वो आगे बढ़ेगा, नहीं तो राजकारण में ज़्यादा दिन नहीं टिकेगा।